रिसॉर्टवर बीचवर लोक जातात आपलं विरंगुळा म्हणून, आपल्या फॅमिलीसोबत मनोरंजन म्हणून किंवा एक पिकनिक म्हणून. परंतु त्या ठिकाणी त्या रिसॉर्टच्या लोकांनी त्या जे लोक आहेत टुरिस्ट त्यांना मारहाण केली, त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. अशा प्रकारचं कृत्य कुठेही खपून घेतलं जाणार नाही. त्याला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. मी रिसॉर्टवर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माणसं हजर झाले तिकडे टुरिस्ट लोक. मग ते लोक थांबवत कशाला? आम्ही एवढी रिप्राईज करतात तिकडे, थांबवा थांबवा, आम्ही दया माया करता माफी मागतात, तरी थांबवत नाही ते लोक. मग कसं काय होणार? आम्हाला भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे. शिंदेला एवढं सांगणार, तुम्ही भरपाई देणार का नाही देणार ते पण आम्हाला कळवा. तुमच्या समोर आम्ही आत्महत्या करणार नाही तर आम्हाला भरपाई द्या. आम्ही 4 दिवसांमध्ये आमची माणसं आली नाही कोर्टातून, आम्ही आत्महत्या करायला बायका जाणार, मुलं घेऊन लहान मुलं घेऊन जाणार तिकडे, घरी जाणार त्यांच्या घरी जाणार. हा एक माणूस गेलाय पण आमचे 150 माणसाचं आम्ही आत्महत्या करणार. नमस्कार, मी युवा शक्ती मधून रुबीना मुल्ला. नमस्कार, मी मंगेश वाघमारे, युवा शक्ती एक्सप्रेस डिजिटलचा सहसंपादक. आपण लवकरच भेटणार आहोत बातमी अशी जी सत्याचा शोध घेईल या विशेष सदराचा. धन्यवाद. नमस्कार, मी मंगेश वाघमारे. आज आपण पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील नवापूर या ठिकाणी असणारा 7 सी रिसॉर्ट तोडक कारवाईविषयी आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि माहिती जाणून घेण्यासाठी या विषयावरती विस्तृतपणे आपल्याला माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट आदेश बनसोडेजी, त्यासोबत ॲडव्होकेट गिरीश दिवाणजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुळामध्ये ह्या प्रकरणाची सुरुवात ऍक्च्युली कशी झाली आज आपण ह्यापासूनच सुरुवात करूया आणि मग त्या अनुषंगाने आपण ह्याच्यामध्ये काय काय टप्पे आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आज हा जनलढा उभा राहिलेला आहे त्या विषयावरती आपण. ॲडव्होकेट आदेश सर, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की मुळामध्ये ह्या प्रकरणाची सुरुवात नक्की कशी झालेली आहे आणि नक्की भूमिपुत्रांचा हा जो असंतोष आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती का भडकलेला आहे? या प्रकरणाची सुरुवात 28 तारखेला ही जी काही घटना घडली, 7 सी रिसॉर्ट नवापूरचं जे आहे त्या रिसॉर्टमध्ये काही ठाण्याहून काही पर्यटक आले होते आणि ते पर्यटक आले असताना त्यांनी एन्जॉय केलं, तिथे खूप चांगला आनंद लुटला त्या रिसॉर्टमध्ये राहून आणि ते जात होते. जात असताना चेकआउट केलेलं त्यांनी. त्यांच्यातली अर्धी माणसं रिसॉर्टच्या कंपाऊंडच्या बाहेर उभी होती आणि एक रिक्षावाला आपली रिक्षा मागे घेत होता. मागे घेत असताना त्या रिक्षावाल्याच्या चाकामध्ये साधारणतः रिक्षावाला जेव्हा कोणती रिक्षा मागे घेतो त्यावेळेला जसं 4 व्हीलर मध्ये एक डिस्प्ले असतो चालकासाठी, तसा रिक्षामध्ये नसतो. मागे नक्की काय कोण उभं आहे काय आहे ते नीटसं दिसत नाही. अशा वेळेला तो मागे घेत असताना एका मुलाचा, लहान मुलगा होता, त्याचा तो पाय जो होता तो त्याच्या चाकाला लागला आणि म्हणून परत त्याने पटकन रिक्षा थांबवली. तो बाहेर आला आणि हा जो कोणी मुलगा होता तो त्या पर्यटकांपैकी एक होता. हे झालं निमित्त. ही जी घटना होती त्या घटनेवरून त्या पर्यटकांपैकी जो कोणी एक मयत इसम मोरे नावाचे होते की त्यांनी थेट त्या रिक्षावाल्याच्या कानशिलात लगावली आणि हे लगावल्यानंतर त्या रिक्षावाल्याला त्या पर्यटकांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाण करत असताना तो जो व्यक्ती ज्याने कानशिलात लगावली तो बाजूला राहिला आणि तो त्या गाडीला टेकून उभा राहिला आणि बाकीच्या सगळ्यांनी मिळून त्या रिक्षावाल्याला मारहाण केली. हे मारहाण करत असताना आपण सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, अनेक व्हिडिओज आहेत, त्याचा आधार तुम्ही पाहू शकता आणि तो व्यक्ती एका गाडीला टेकून उभा होता, तो व्यक्ती कोसळला. कोसळल्यानंतर मारहाण थांबली आणि सगळं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं. माणसांनी त्याला संजीवनीमध्ये घेऊन गेले, संजीवनीमधून प्रकृती रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याचा येण्याच्या आधी मृत्यू झाला होता. आता हे जे काही घडलं तो एक नैसर्गिक मृत्यू होता. आमच्या माहितीप्रमाणे तो जो काही इसम आहे तो हृदयविकाराचा रोगी होता
आणि त्याला त्याचा झटका येऊन त्याचं निधन झालेलं आहे. आता हे सगळं झालं, आमच्या भूमिपुत्रांना 7C रिसॉर्टचे जे काही मालक आहेत, पार्टनर आहेत, त्यांचे जे काही कर्मचारी आहेत, या सगळ्यांना मारहाण केली, त्या रिक्षावाल्याला मारहाण केली. आणि हे मारहाण केल्यानंतर पर्यटकांचं मन भरलेलं नाहीये, कारण त्या मोरेचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि ते स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सांगतात, म्हणतात आणि त्यांनी निकटवर्तीय आणि त्यांनी मग जाऊन एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, गृहमंत्र्यांच्या माध्यमातून फोनाफोनी झालेली आहे. आणि पहिली गोष्ट काय झाली असेल तर FIR करण्यात आला. FIR मध्ये एकाच कुटुंबातील जवळजवळ 12 जणांचा, म्हणजे ते FIR जर बघितलं त्यामध्ये कोणाचं नाव नाहीये, 8 ते 10 जणांचीच असा एक ओझरता उल्लेख आलेला आहे, कोणाचंही नाव नाही. आणि मग धरपकड सुरू झालेली आहे. खरं म्हणजे FIR मध्ये जिकडे FIR केलाय व्यक्ती, ती स्वतः महिला वकील आहे आणि तिने जो FIR केला त्या FIR मध्ये तिने कोणाचं नाव घेतलेलं नाही. साधारणतः असं म्हटलं जातं, जेव्हा FIR मध्ये कोणाचं नाव नसतं अशा वेळेला त्या व्यक्तीला अटक करता येत नाही कोणालाही. पण मग काय झालेलं आहे, FIR सांगतो 8 ते 10 कर्मचारी होते हॉटेलचे, रिसॉर्टचे, आणि अटक केलेली आहे मालकांना. आणि ही अटक नुसती करून ते थांबलेले नाही, खुनाचा गुन्हा दाखल झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. आणि इतकं थांबलेलं नाही तर ते रिसॉर्ट संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलं. दुपारी 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी ही तोडक कारवाई झाली. आणि ही तोडक कारवाई होत असताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही आणि संपूर्ण रिसॉर्ट उद्ध्वस्त करण्यात आलं. भूमिपुत्रांना आत टाकण्यात आलं. आज 15 ते 16 दिवस होत आले या सगळ्या घटनेला, मात्र आमची माणसं आज गजाआड आहेत. आणि भूमिपुत्रांचं प्रत्यक्षपणे तुमचं असं म्हणणं पडतंय की राजकीय आकसापोटी ह्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. फक्त आकस नाही, सूडबुद्धीने हे काम केलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते सूडबुद्धीने बनलेलं सरकार आहे, त्यामुळे ते काम करताना सुद्धा सूडबुद्धीचा वापर करेल यात संशय नाही. पाठीत सुरा घुपसणं, केसाने गळा कापणं वगैरे सारखे जे काही प्रकार, वाक्प्रचार आहेत ते या सरकारला लागू होतात. सुरुवात त्यांच्या स्थापनेपासून उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रात होतं, खूप चांगलं काम करत होतं. असं असताना अचानकच ते गुवाहाटी मार्गे राज्याच्या सत्तेमध्ये आलेले हे सरकार आहे. हे विश्वासघातकी सूडबुद्धीने चालणारं सरकार आहे. त्यांनी सुद्धा भूमिपुत्रांसोबत हा विश्वासघात केलेला आहे आणि सूड उगवलेला आहे. त्यामुळे फक्त आकस नाही, आकस हा खूप सोपा शब्द झाला. यांनी जे काही केलेलं आहे ते माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केलेलं आहे. आता याचसोबत जे काही नवीन कलम आलेली आहेत भारतीय न्याय संहिता, तर याच्यामध्ये आता एक विरोधाभास निर्माण झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून वसई विरार पालघर मधील तमाम जनतेसाठी हे नक्की कलम काय आहेत, की कुठल्या गोष्टीसाठी पोलिसांकडे म्हणणं जे आहे ते दिलं गेलेलं आहे की ही कलम तुम्ही पाठी घ्या किंवा पुढे घ्या. तर ह्याच्यामध्ये गोंधळ आहे, कारण भारतीय न्याय संहितेची कलम जी आहेत आता चेंज झालेली आहे. तर मी तुमच्या समोर ती जरा वाचून दाखवतो, ती आम्हाला शॉर्टली तुम्ही ह्या नक्की कलमांचा अर्थ काय होतो तो आम्हाला समजावून सांगा. एक आहे भारतीय न्याय संहिता BNS 2023 105, भारतीय न्याय संहिता BNS 2023 281, भारतीय न्याय संहिता BNS 2023 74, त्यानंतर आहे BNS 2023 189 कंसात 1, 189 कंसात 2, 191 कंसात 2, 118 कंसात 2, 352 आणि 351 कंसात 2. नक्की ह्याच्यामध्ये सदोष मनुष्य, त्याच्यानंतर मनुष्यवध वगैरे असा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट निर्माण होतं. तर हा नक्की कुठली ही गोष्ट आहे की ज्याच्यामुळे गोंधळ वाढतोय लोकांमध्ये. लोकांना ऍक्च्युली समजत नाहीये की त्यांच्यावरती कुठला नक्की गुन्हा नोंदवलेला आहे. कारण ही कारवाई केली गेली तर ही कारवाई ह्या टायटल खाली करण्यात आली की अनधिकृत बांधकाम आहे. पण ज्या अर्थी आपण आता या ठिकाणी स्पष्टीकरण सांगत आहात किंवा ज्या अर्थी आपण हा लढा प्रत्यक्षपणे लढत आहात, त्याच्यामध्ये एक भूमिका ही समजते की त्या ठिकाणी कोणीतरी टुरिस्ट आले, ज्यांनी राजकीय संबंध त्यांचे एका नेत्यासोबत आहे असं दर्शवलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिथे VIP ट्रीटमेंट घेतली. ते नंतर तिकडनं निघायच्या वेळेस हा सगळा जे संबंधित घटना ती झालेली आहे. आणि ती व्यक्ती त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. जर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे तर ती त्या गोष्टीची शहानिशा कशा पद्धतीने, त्याचा आपल्याकडे कुठला दावा आहे का की तो नक्कीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला? कारण
ज्या अर्थी हे कलम सांगतात त्याच्यामध्ये तर रिसॉर्टवाल्यांवरती त्यांचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असं देखील या कलमांच्या अन्वये आपल्याला समजून येत आहे. तर माझं एक साधं म्हणणं आहे की ही कलम एक्झॅक्टली नक्की काय सांगतात की कशामुळे भूमिपुत्रांना ही जाचक ठरत आहे. या कलमांपैकी सगळ्यात जे कठोर कलम आहे की ज्याच्यासाठी सेशन कोर्टामध्ये ट्रायल चालते आणि सेशन कोर्टातून त्याला जामीन घ्यावा लागतो, असं कलम आहे 105, जे पहिलं कलम त्यांनी लावलेलं आहे. खरं म्हणजे भारतीय न्याय संहिता ही अनेक वकिलांना आजही मान्य नाहीये. पूर्वीचं जे काही IPC होतं ते इंडियन पिनल कोड होतं, भारतीय दंडविधान होतं. एखाद्या आरोपीने, गुन्हेगाराने एखादं चुकीचं कृत्य केलं तर त्याला दंड करण्यासाठी जी काही प्रक्रिया राबवली जायची आणि जे काही कायदे वापरले जायचे त्याला भारतीय दंड संहिता असं म्हणतात. आता हे जे काही नवीन त्यांनी सुरू केलेलं आहे भारतीय न्याय संहिता, खरं म्हणजे याचं नाव बदलून भारतीय अन्याय संहिता केलं तरी हरकत नाही, इतपत ती गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी आहे. आता हे का 105 कलम जे आहे यावर आमचा सर्वात जास्त आक्षेप आहे. आम्ही जे वकील या प्रकरणामध्ये काम करतो, 105 कलम हे जुनं 304 IPC आहे. BNS 105 म्हणजे जुनं 304 IPC. हे कलम काय सांगतं की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे खून नाही असा सदोष मनुष्यवध. आणि 105 कलम लावलं गेलं, FIR केला गेला, तिथपर्यंत ठीक होतं. त्यानेही मन भरलेलं नाहीये. जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं त्यावेळेला, कारण ती जी काही तक्रारदार आहे, आम्ही आधी जसं म्हणालो तसं ती स्वतः प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, आणि त्यामुळे त्यानंतर त्यांनी पुन्हा कोर्टात जाऊन दबाव आणून 103 नवीन BNSचं जे 103 कलम आहे ते आणलं, आणि त्याचा अर्थ होतो मर्डर, म्हणजे जुनं IPCचं 302 कलम. म्हणजे आताचा जर नवीन म्हणजे FIR जो आहे त्या व्यतिरिक्त नवीन जर कलमवाढीचा अर्ज तो जर गृहीत धरला आणि जर सगळ्याचं सगळं प्रकरण बघितलं तर या प्रकरणामध्ये पोलिसांना नक्की कोणतं कलम लावायचं हे पोलिसांनाच कळत नाहीये. 302 सुद्धा आहे आणि 304 सुद्धा आहे जुन्या परिपेक्षात. नवीन मध्ये 103 सुद्धा आहे, 105 सुद्धा आहे. 103 म्हणतं मर्डर आणि 105 म्हणतं नॉट अमाउंटिंग टू मर्डर. म्हणजे पोलीस कन्फ्यूज आहेत, त्यांनाच कळत नाहीये की नक्की कोणतं कलम लावावं, त्यामुळे त्यांनी दोन्ही कलम लावलेली आहेत. तो हा बालहट्ट आणि राजहट्ट पुरवण्याच्या मागे पोलिसांनी हा गोंधळ घातलेला आहे. गिरीशजी, मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काल अर्नाळा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये प्रांगणामध्ये समस्त गावकऱ्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण देखील समाजसेवक म्हणून त्या ठिकाणी सहभागी झाले होतात. नक्की त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासोबत तुमचं काय बोलणं झालं होतं? पोलीस प्रशासनाला प्रामुख्याने सत्याग्रहाच्या माध्यमातून एकच मागणी होती की सत्याचा आम्ही आग्रह झालेला होता. म्हणजे जे काही तुम्ही से देताना, जो काही तुम्ही से देणार आहात मान्य न्यायालयामध्ये, तो सत्य द्या. आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकत नाही किंवा छेडछाड करत नाहीये त्या एव्हिडन्सची. आम्ही एवढंच म्हणणं आहे, जे तुम्हाला CCTV मध्ये दिसतंय, जे तुम्हाला तपासात निष्पन्न होते, CCTV मध्ये प्रामुख्याने अनेक CCTV जर तपासले गेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे दिसेल की जो मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीच्या संदर्भामध्ये आम्हाला प्रचंड संवेदना आहे. कोणाचा मृत्यू होऊ नये या भावनेचे आम्ही आहोत. पण ती मयत व्यक्ती ही ज्यांना आरोपी म्हणून तुम्ही प्रेझेंट करतात त्यांनी मारहाण करून ती मयत व्यक्ती मेलेली नाहीये. मुळामध्ये ती स्वतः जिचं बायपास झालेलं होतं ती व्यक्ती अग्रेसिव्हली जर रिक्षावाल्यांना मारहाण करत असेल तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम कुठेतरी हृदयाला होतो. आणि त्याच अनुषंगाने ती व्यक्ती जेव्हा गाडीला टेकून उभी होती, अनेक काळ ती गाडीला टेकून उभी असताना अचानकपणे अटॅक आला आणि ती मेली. आता ह्याच्यामध्येच अजून एक असं पण व्हिडिओ क्लिप्स आहेत सोशल मीडियावरती की ज्या भूमिपुत्र महिला आहेत तर त्यांनी देखील भले आकंताने का असेना किंवा उद्वेगाने का असेना पण अत्यंत रॅडिकल स्टेटमेंट असं आहे की आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करू, इन द सेन्स की आम्ही आत्महत्या करू, सामूहिक आत्महत्या करू, अशा पद्धतीचे पण त्यांच्या काही क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. तर त्या महिलांना देखील, त्या माता भगिनींना
भगिनींना देखील समजवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? कारण हा खूप टोकाचा निर्णय होतो. अन्याय झाल्याच्या नंतर न्यायासाठी लढणं, संघर्ष करणं हे रास्त आहे. त्याचसोबत एखाद्याला उद्ध्वस्त करणं, म्हणजे जर सरकारकडून अशा पद्धतीचे कारवाईचे आदेश गेले असतील, भले ते लिखित स्वरूपात नसतील, मौखिक स्वरूपात असतील किंवा काय, ह्याची शहनिशा तपासामध्ये तर उघडपणे होईलच. पण जर अशा पद्धतीची तोडक कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे जर कुटुंब उद्ध्वस्त झालेली असतील आणि त्या कुटुंबांकडून जर अशा पद्धतीने म्हणजे खूपच रॅडिकल विचार व्यक्त केला जात असेल, तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून अख्ख्या तालुक्यांमध्ये त्यांची समजूत घालण्याची आणि त्यांच्या कुटुंबांना आधार उभा करून देण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी कुठली व्यापक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे? तर प्रामुख्याने आमचं एकच मत आहे की कोणीही तशा प्रकारचा टोकाचा निर्णय घेऊ नये. यासाठी आम्ही सर्व जे काही समाजसेवी खऱ्या वृत्तीने ज्यांच्या मी हा प्रश्न ह्यासाठी विचारला कारण की या ठिकाणी बरेचसे राजकारण्यांचं त्या ठिकाणी व्हिजिट झालं. काही जणांनी गुरुचरणच्या जमिनी वगैरे असा सगळा विषय काढला. त्याचसोबत काही असे पण सत्ताधीश आहेत की ज्यांनी सांगितलं की तुम्ही वडापावच्या गाड्या काढा वगैरे येते. मुळामध्ये वडापावची गाडी काढून किंवा ह्या जमिनी वगैरे, जे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला कशा पद्धतीने आपण उभं करू शकतो? शेवटी भूमिपुत्र, वसईच्या संस्कृतीमध्ये वसईचा भूमिपुत्र जर उद्ध्वस्त होणार असेल कुठल्याही निर्णयाने, ती नैतिक जबाबदारी इकडच्या राजकारण्यांची पण आहे की नाही, हा देखील ठीक मुद्दा आहे. माझ्यामध्ये प्रामुख्याने ज्याने वडापावची टपरी टाका आणि तिथे मी पहिला ग्राहक असेल वडापाव खाण्यासाठी, असं ज्या नेत्याने स्टेटमेंट दिले त्या नेत्याला माझी फक्त एकच विनंती आहे की वडापावची टपरी टाकायला पण 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो, तेवढी तरी आपण दिलीत मदत तरी ती पुष्कळ होईल. फक्त येऊन केवळ गप्पा मारून चालणार नाहीये. तुम्ही प्रत्यक्ष काय मदत करणार आहात ते सांगा. याच वेळेस दुसरं अजून याच्यामध्ये आता बरेचसे प्रकरण कसं आहे की काही ठिकाणी अजून चार्जशीट याचं दाखल व्हायचं आहे वगैरे. त्या लोकांना पुन्हा जे शिष्टमंडळ पोलिसांशी भेटणार आहे वगैरे ते, तर पोलिसांवरती दबाव आहे हे पोलीस एक्सेप्ट करतायत की ते उघडपणे सांगतायत की आमच्यावरती कुठलाही दबाव नाही वगैरे असं? तर एवढी तत्परगती त्यांनी दाखवलेली, तर पहिल्यांदा तर खूप आश्चर्य वाटतंय की पोलिसांनी एवढी तत्परता दाखवली, त्याच्यावरती तोडक कारवाई झाली. तर असं बघायला गेलं तर ठाणे आणि पालघर असेल काय, अनेक अनधिकृत बांधकाम आहेत या ठिकाणी. केवळ पोलिसांवरती दबाव नाही तर संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन वरती ठाण्याचे स्वतःला म्हणवणारे करते करविते, म्हणजे स्वयंघोषित करते करविते, स्वयंघोषित शिवसैनिकांचे कैवारी म्हणवणारे एकनाथ शिंदेचा संपूर्णपणे थेटपणे तुमचा आरोप आहे की एकनाथ शिंदेमुळेच ते कुटुंब उद्ध्वस्त झालंय. म्हणजे आता 19 तारखेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट महिलांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या महिलांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तर एकनाथ शिंदेकडून ह्या लाडक्या बहिणीला उद्ध्वस्त होण्याचा, संसार उद्ध्वस्त करण्याची भेट त्यांच्याकडून घेणे, जर त्यांची तेवढी तरी नियत असती तर आतापर्यंत ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी त्या घटनास्थळापर्यंत पाठवला असता. पण प्रामुख्याने काय माहिती आहे, इकडे जे एकनाथ शिंदेचे पदाधिकारी आहेत, जे त्यांच्या पक्षाचे तालुका प्रमुख आहेत, हे त्यांना खोटी माहिती पुरवतात की खरी माहिती पुरवतात त्याचं मला माहिती नाही. त्यांनी माहिती पुरवल्यामुळे ही ऍक्शन झालेली आहे. अच्छा, म्हणजे तुमचा थेट असा आक्षेप, आरोप आहे की इकडच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिल्यामुळे शिंदे साहेबांनी या ठिकाणी तोडक कारवाईला सहमती दिलेली आहे. आता त्यांचा काय उद्देश आहे, जे तालुका प्रमुख आहे त्यांचा? माझं सर्व भूमिपुत्रांना आव्हान आहे की ह्या चर्चेमधून एक गोष्ट अशी समजत आहे की शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत, ह्या पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन गेलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आगतिकपणे आपण म्हणूया किंवा रागाच्या भरात म्हणूया अशा पद्धतीचा एक निर्णय दिला की ज्याच्यामध्ये संपूर्ण मेहर कुटुंब आणि त्यासोबत 150 कुटुंब ह्या प्रकरणामुळे उद्ध्वस्त झाली. त्यांचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते साधन देखील जर आपण त्यांच्याकडून हिसकावून घेतलं तर त्यांच्यावर भुक्को मारायची वेळ आलेली आहे. मला स्थानिक भूमिपुत्रांना देखील या माध्यमातून विनंती करायची आहे की संघर्षासाठी आपण प्रत्येकाने तत्पर असलंच पाहिजे. जर काही ठिकाणी परवानगी आपण घेतलेल्या नसतील तर त्या परवानगी पण आपण घेतल्या पाहिजेत. न्याय आणि कायदा सर्वांसाठी सारखा आहे, परंतु न्याय आणि कायदा याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जर एका बाजूनेच न्याय देणार असेल
एका बाजूनेच विचार करत कृती करणारी असेल तर ती समाजामध्ये असंतोष निर्माण करणारी घटना ठरू शकते. आज अर्नाळामध्ये त्याच पद्धतीच्या असंतोष असणारं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा ही संपूर्णपणे दबावाखाली काम करत आहे असं चित्र आहे. सर, मला आपल्याला असं विचारायचं आदेश सर, की आता आपण कायद्याच्या म्हणजे खूप चांगल्या तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. गिरीश सरांनी जो काही मुद्दा तुम्हाला सांगितला त्यांच्याशी मी असहमत आहे एका मुद्द्यासाठी. कसं, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या आधी किंवा ते मुख्यमंत्री असताना सुद्धा ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते एक राजकीय नेते आहेत, ते एक राजकीय व्यक्ती आहेत. त्यांची कोणतीही कृती ही त्यांना राजकीय फायदा कसा होईल या दृष्टीने प्रेरित असते. त्यामुळे ते एकनाथ शिंदेंनी रागाच्या भरात कोणीतरी सांगितलं म्हणून केलं असं मला बिलकुल वाटत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे, पण याला आधार काय हे तुम्हाला सांगतो. जी काही मयत व्यक्ती आहे ती एकनाथ शिंदेची निकटवर्तीय नव्हती, ती त्यांच्या ओळखीतली होती. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटातली व्यक्ती होती. ते कार्यकर्ते त्या गटाचे आहेत की जे एकनाथ शिंदेच्या विरोधी गटातले आहेत. अशा व्यक्तीचा त्रयस्थ ठिकाणी जाऊन जेव्हा अकस्मात मृत्यू होतो त्यावेळेला त्यांच्या मदतीला उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते धावून येण्याच्या आधी आणि ऐवजी एकनाथ शिंदेची माणसं येतात आणि त्यांना तथाकथित न्याय देण्यासाठी सगळंच्या सगळं रिसॉर्ट डिमॉलिश करण्यात येतं आणि 15-20 लोकांना आत डांबण्यात येतं. आणि हे करून त्यांना काय करायचं आहे तर दोन्ही शिवसेना आपल्या पंखाखाली घ्यायच्या आहेत. या एका कृतीने महाराष्ट्रातल्या दोन्ही शिवसैनिकांना आणि शिवसैनिकांच्या मतदारांना त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की तुम्हा कोणाचाही कैवारी आणि पालन करता आणि राखण करता जर असेल तर तो आणि फक्त एकनाथ शिंदे आहे. तर तुम्ही खूप विस्फोटक त्यामुळे त्यांची ही जी काही कृती आहे ना ती एक कट कारस्थान आहे आणि फक्त सूडबुद्धीने नाही, एक सोची समजी साजिश आहे. तुम्ही थेटपणे या ठिकाणी अख्ख्या महाविकास आघाडी जी आहे तिला खुल्यापणाने चॅलेंज करतात की जी शिवसेना आहे जिचे 2 फाड झालेले आहेत, पण शिवसैनिकांमध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून ज्या पद्धतीने आपण बोलताय ती जी संभ्रम स्थिती आहे. नाण्याची बाजू सत्य आहे. आदेशजी बोलले ती एक नाण्याची बाजू सत्य. मी मगाशी बोललो, जे स्वतःला स्वयंघोषित शिवसैनिकांचे कैवारी म्हणवतात अशा एकनाथ शिंदेचा ह्याच्यामध्ये हात आहे. तर यांना खोटी माहिती का कोणी दिली त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी? कारण एकीकडे एका रिसॉर्टवरती कारवाई करून आम्ही कारवाई करू शकतो आणि त्या माध्यमातून इतर मी स्पष्टपणे आरोप लावतो, इतर दहशत दाखवून इतर रिसॉर्टवाल्यांकडून वसुली करण्यासाठी उद्याचा निवडणुकीचा फंड कलेक्शन करण्यासाठी हे केलेलं पूर्णपणे. माझी पोलीस प्रशासनाला जर अशा बातम्या येत असतील तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या विषयामध्ये निष्पक्षपणे तपास झाला पाहिजे. जे पीडित आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या कारवाईमुळे जे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, मेहर कुटुंब जे उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या उद्ध्वस्त कुटुंबाला पुन्हा एकदा पुनर्वसन करून देण्याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. आणि जर राजकारण होणार असेल, बघा राजकारणामध्ये हा आरोप करेल, पण आम्ही पत्रकार म्हणून जनतेच्या सोबत आहोत. आम्हाला कोणाची एकाची बाजू घ्यायची नाही आहे. पण या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर लोकांना या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर राजकारण्यांचा उपयोग काय? ह्या वसई विरारमध्ये जे राजकारणी आहेत त्या प्रत्येकाने ह्या ज्वलंत विषयावरती एकत्रपणे येऊन सामूहिक पद्धतीने कशा पद्धतीने आपण त्या कुटुंबाला म्हणजेच मेहर कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकू. केवळ एक कुटुंब नव्हे तर त्या ठिकाणी 150 कुटुंब आज त्या व्यवसायावरती आधारलेली होती आणि एका झटक्यामध्ये त्यांना रस्त्यावरती आणण्यात आलेलं आहे. ही भूमिका कुठल्याही रीतीने सुयोग्य म्हणता येत नाही, लोकशाही पद्धतीची म्हणता येत नाही. बाकी राजकारण करणारे करतील, लोकशाहीमध्ये निवडणुका येतील, लोकांनी त्याच्यामध्ये त्या गोष्टीनुसार त्यांना त्यांचं माप द्यावं. पण सध्याच्या घडीला सर माझं आपल्या दोन्ही मान्यवरांना म्हणणं आहे की आता तर हा प्रश्न आहे संपूर्णपणे अधांतरित आहे. कारण की पोलिस जे आहेत
त्यांनी अजूनपर्यंत कलमपाटी घेतलेली नाही. एका अर्थाने त्यांच्यावरती दबाव आहे. काल तुम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की अमर रेहीच्या पण गोष्टी दिल्या गेल्या वगैरे येते, पण निव्वळ घोषणा दिल्याने भूमिपुत्रांना न्याय मिळेल? भूमिपुत्रांना ह्या विषयावरती न्याय मिळवून देण्यासाठी कुठली ठोस उपाययोजना तुम्ही करणार आहात? तुमची दिशा काय असणार आहे पुढची? माझं म्हणणं आहे की भूमिपुत्रांना न्याय देण्याची गरज नाहीये, भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करण्याची गरज आहे. बाहेरील माणसं शनिवार रविवारी वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर येतात. वसईची जनता ही मेहमान नवाजीसाठी प्रसिद्ध आहे. इथे येतात तुम्ही आम्ही तुमचं स्वागत करतो. 2 दिवस तुम्ही राहता, तुम्ही परत जाता, खूप चांगल्या आठवणी तुम्ही घेऊन जाता. तुमचं सातत्याने स्वागत आहे. संविधानाने आपल्याला फिरण्याचा वावरण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याचा तुम्ही उपभोग घेता, त्याविषयी आमचं म्हणणं नाहीये. इथे येत असताना इथे सरसकट सगळ्या पर्यटकांविषयी माझं म्हणणं नाहीये, पण 100रातले 2 जण असे निघतात की जे दारू पिऊन बेभान होतात. बेभान झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या कपड्यांची शुद्ध नसते, त्यांना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या काही आया बहिणी असतात, तशाच त्यांच्या सुद्धा घरी आया बहिणी असतात, याची सुद्धा शुद्ध राहत नाहीत. आणि अशा बेशुद्धीमध्ये अशा बेभान पद्धतीने ते जे काही करतात, त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या पर्यटकांच्या विरोधात रोष निर्माण होतो. या घटना घडतात. या सगळ्या घटनांचा आता कळस गाठलेला आहे. काल मी एका रिक्षावाल्याशी बोलत होतो, तो मला असं म्हणाला की साहेब, पूर्णच्या पूर्ण पर्यटन जे आहे तो व्यवसाय धोक्यात आलेला आहे या घटनेमुळे. आणि या सगळ्या पर्यटनातून सरकारला महसूल मिळतो. महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, ही सगळी विभाग ह्यांच्याकडून पुरेपूर महसूल गोळा करतात. हे सगळे जे काही व्यवसाय आहेत त्या घटनेमुळे थंड झालेले आहेत पूर्णतः. हे जर असंच चालू राहिलं, भूमिपुत्र यांच्याकडे भूमी आहे, ते हा नाही तर तो नाही तर दुसरा आणि काहीतरी व्यवसाय करतील, पण जर पर्यटन बंद झालं तर त्याचं नुकसान सरकारला पोहोचणार आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्यावर तुम्ही आधी अन्याय करणं थांबवा. आम्हाला तुमच्या न्यायाची अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. आता ज्यावेळेस तोडक कारवाई झालेली आहे, गिरीशजी मला तुमचं असं म्हणणं आहे, ज्यावेळेस तोडक कारवाई झाली आहे, तोडक कारवाई करत असताना ते अनधिकृत आहे असं सबब देण्यात आलं. जर आता ते अनधिकृत आहे तर त्याला आदर्श नियमावली तयार करून जर का असं कुठलं अनधिकृत बांधकाम असेल तर त्याला अधिकृत करण्याचं तुमच्या लोकांचं पण असं शासनाशी काय बोलणं चालू आहे का? पहिली गोष्ट, अधिकृत होतं की अनधिकृत, त्या संदर्भातली निदान कारवाई करण्याच्या अगोदर महानगरपालिकेने प्रोसिजर असते, कायद्याची प्रोसिजर असते. महानगरपालिकेने 7 दिवसाची किंवा काही दिवसाची तरी मुदत द्यायला पाहिजे होती, ती फॉलो केली नाही. पहिली गोष्ट, त्या रिसॉर्ट वरती महसूल विभागाची नोटीस होती 6-7 महिन्यापूर्वी, महानगरपालिकेची नव्हती, महसूल विभागाची होती. ती संबंधित ती काय जागा, त्यांचं म्हणणं आहे की ती गुरुचरणाचे सरकारी मालमत्ता आहे, त्याची नोटीस होती. आणि त्या संदर्भात जे रिसॉर्टचे मालक आहेत ते ऑलरेडी माननीय वसईतल्या न्यायालयात गेलेले आहेत, त्यांनी दावा दाखल केला, त्या संदर्भातला स्टे आहे. असं असताना माननीय न्यायालयामध्ये त्या रिसॉर्टच्या संदर्भातला स्टे असताना ही कारवाई बेकायदेशीरपणे केलेली गेलेली आहे, हे ठळकपणे स्पष्ट होते. तुम्ही कोणताही कायदा पाळणार नाही. केवळ ह्या महाराष्ट्रामध्ये बुलडोजर शाही, जशी उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर बाबांनी जशी ती चालवलेली आहे तशी राजवट इकडे आपले सन्माननीय जे काही शिंदे आणि फडणवीस आहे, हे मुळामध्ये ज्या शिंदेकडून आम्ही अपेक्षा करत नाही, कारण की तेच शिंदे त्यांच्या पत्नीला एका मिठाईवाल्याने गाडी साईटला घे असं सांगितल्यामुळे त्या मिठाईवाल्याचं दुकान तोडलं. त्या शिंदेकडून कायदेशीर कारवाईची अपेक्षा आम्ही धरू शकतच नाही, कारण की ते एकाधिकारशाहीप्रमाणे वागणार आहे. या सगळ्या गोष्टी जर अशाच येत राहतील, सगळ्यात आधी नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने देखील पाहिलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोणत्या घटना घडतात. आज दोन्ही मान्यवर सामाजिक कार्यकर्ते जरी असले तरी देखील नागरिक म्हणून आपण आपल्या देखील ड्युटीज फॉलो केल्या पाहिजेत. आता जसं सर बोलतायत की शिंदे साहेब यांच्याकडून आम्ही अशी अपेक्षा धरू शकत नाही,
पण ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर आपण असं समजून चालू शकतो की ते शिस्तीचे फार कडक असले पाहिजे. पण एखाद्याची शिस्त म्हणजे असं बोलावं लागतं की शिंदेची शिस्त आणि भूमिपुत्र उद्ध्वस्त. तर आज असं चित्र स्थानिक पातळीवर दिसत आहे. भले इकडे स्थानिक राजकारणी ह्या गोष्टीचं राजकारण करतायत, मी थेटपणे, कारण की माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला थांबवतो. कृपया शिंदेची शिस्त जर खरोखर ते शिस्तीचे जर बांधील असते तर काही दिवसापूर्वी वरळीमध्ये एका कोळी समाजातल्या नाखवा म्हणून आडनाव असणाऱ्या महिलेला ह्यांच्याच पदाधिकाऱ्याच्या गाडीने फरफडत नेऊन ती मृत्युमुखी पावलेली. अनेक दिवस झाले त्यातला जो कोणी दोन्ही आरोपी होते पिता पुत्र हे शिवसेनेचेच पदाधिकारी होते, त्यांच्याच पक्षातले होते. जर शिस्त होती तर त्यांना पकडण्याची, तात्काळ पकडण्याची कारवाई शिंदेने का आदेश दिले नाही किंवा पोलिसांनी का पकडला नाही? या ठिकाणी आपला विषय जो आहे तो विरार मधील जे भूमिपुत्र आहेत, पण ह्याचे असेच कांगोरे निघणार आहे आणि कुठेतरी आता जसं म्हणतात ना, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं दिसतंय की हे प्रकरण खूप चघळलं जाणार आहे. माझी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समाज क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लोकांना विनंती आहे की आपण वसई विरारमध्ये जेवढे बुद्धिवंत असतील, जेवढे चांगल्या पद्धतीची सामाजिक सेवा करणारे आहेत, राजकारणी आहेत वगैरे, आपण एक कुठल्या तरी पद्धतीचं फोरम करावं, ज्याच्यामध्ये समाजातले पत्रकार असतील, वकील असतील, राजकारणी असतील, पण कुठल्याही पद्धतीने कुटुंबांना बेघर होऊ देऊ नका. जर ती कुटुंब अशा पद्धतीने बेघर झाली तर आपल्या वसईच्या संस्कृतीला निश्चितच गालबोट लागणार आहे. आणि धन्यवाद आपल्या दोघांचं की आपण योग्य त्या पद्धतीची माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली आणि प्रेक्षकांनी देखील आज आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये राजकारण होत राहणार आहे, पण नागरिकांनी आणि भूमिपुत्रांनी देखील लक्षात ठेवायचं आहे, राजकारण करायचं आहे का ह्या प्रकरणामध्ये जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करत आपण न्याय मिळवायचा आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला लक्षपूर्वक ऐकलं त्यासाठी धन्यवाद. नमस्कार.